नमस्कार मित्रांनो, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP मराठी आणि माझं ॲग्रेवन बघताय. तर मी आहे बघा डाळिंबाच्या शेतामध्ये. ही माझी संपूर्ण डाळिंबाची शेती आहे आणि आज आपण ह्या डाळिंबाच्या झाडापाशी आहे. बघा हे कळी लागलेली डाळिंबाला. आता ह्याच्यामध्ये हो का हा नर आहे, नर कळे आहे. म्हणजे बहुसंख्येनं आपल्याला ह्याच्यामध्ये सगळं नर दिसतोय, परंतु हो का ही तर आपल्याला मादी कळी दिसते. ही हो का ही मादी कळी आहे. आता ह्याचं जे नियोजन आहे हे असं बघा. आता ह्याला मादी कळी मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली आहे. हो का आपल्याला दिसते हे ह्या माद्या आहेत, मादी कळी आहे ह्याची. म्हणजे हा नर कमी प्रमाणामध्ये ह्याच्यात आहे. तर काही झाडांना आपल्याला नर मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. तर आता मी बघा हे आपण बघताय. तर आता ह्या झाडाच्या बुडामध्ये आता ह्या झाडाच्या बुडाला बघा, आपण इथं झाडाच्या बुडाला जे आलेले तगारे आहेत, हे तगारे बुडक्याचे सगळे काढलेले आहेत, परंतु आपण शेंड्याचा तगारा काढत नाही. समजा इथं तगारा आहे, तर त्याचबरोबर हे जे गवत आहे, हे गवतसुद्धा बुडाला येणारं जे गवत आहे हे, तर हे गवत उपसायचं नाही बुडाचं. आता बघा मी तुम्हाला दाखवतो हा तगारा कुठला काढायचा. आता हा जो तगारा आहे, हा तगारा संपूर्ण काढला पाहिजे ह्याचा. हो का हा म्हणजे हा तगारा का काढला पाहिजे, तर हा तगारा बुडाला आपण जे मटेरियल ह्याला घालतो, खाद्य जे घालतो, हे सगळं खाद्य खाऊन टाकतं हे त्याच्यामुळे हे बुडाचं जो तगारा आहे हा बुडाचा तगारा सगळा हा काढला पाहिजे. परंतु हा इथला शेंड्याचा काढायचा का, तर हा शेंड्याचा तगारा आहे, हा शेंड्याचा आहे, हा शेंड्यावरती आहे. तर हा नक्कीच तगारा काढायचा नाही मित्रांनो. हा जर तगारा काढला तर अजून तगारे जास्त प्रमाणामध्ये येतो. म्हणजे तगारा जर आपण काढल तेवढा तगारा जास्त येणार. त्याच्यामुळं शेंड्याचा तगारा अजिबात आपण काढायचा नाही. आणि गवतसुद्धा आपण ह्याचं उपसायचं नाही. आता कळी अवस्थेमध्ये जर गवत तुम्ही जर उपसलं तर नक्कीच ती कळी आपली गळून जाते. आणि हे बघा ही जी घाण आहे आता हे पहिलं काढायचं राहिलेलं हे झाडावरती पडलेलं आहे, तर हे आपण काढलं पाहिजे. हे काय करतंय, ज्यावेळेस आपली छोटी छोटी कळी निघते किंवा डाळिंब तयार होतं, त्यावेळेस हे मात्र त्या डाळिंबाला घासून त्याच्यावरती रेषा पाडतं. आणि रेषा पडल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की डाळिंबाला रेस चालत नाही. क्लिअर डाळिंब असलं तरच व्यापारी घेतात. आता हे बघा हा जो तगारा आलेला आहे आतमधला, तुम्हाला एक दाखवतो. बुडाचा तगारा हे बघा, हा तगारा काढला पाहिजे आपण. हा तगारा बुडाचा हे बघा, इकडं बी तगारा आहे. तर हे सगळं तगारा आपण काढलं पाहिजे. तर आणि हा तगारा काढल्यानंतर बघा त्याला जे खाद्य जे आपण टाकतोय डाळिंबाला, तर हे व्यवस्थित त्याला पोचतं. आणि जर आपण तगारे नाही काढले तर तेच खाऊन घेतं. आता बघा ही कळी आहे, ही निघलेली आपल्याला दिसत असेल डाळिंबाची व्यवस्थित, ही दिसत असेल कळी. बघा हे कळी अवस्थेमध्ये आहे. ही आता माझी बाग आहे स्वतःची, ही कळी अवस्थेमध्ये बाग आहे. आता ह्याच्यामध्ये गवत आहे, परंतु गवत काय काढलं गेलेलं नाही आणि ते काढायचं पण नाही गवत. बघा आता हे तुम्हाला दाखवतो. इथलं जरा हे जास्त हे भरलेलं हो का, ही मादी कळी आहे, ह्याच्यावरची नर कळी आहे. हा नर आहे. म्हणजे आता हे सुरुवातीच्या भारामध्ये नर निघत राहतो आणि नराच्या मागच मादी कळी येत असते. आणि ती मादी कळीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निघत असते. कसं की हो का आता तुम्हाला दाखवतो. हो का ह्या झाडाला बऱ्यापैकी माद्या निघलेल्या आहेत त्या. हो का ही बारकी मादी कळी, ही मादी कळी. आता झाडाला ह्या अशा पद्धतीनं मादी कळी निघत असते. आणि बघा इकडं सुद्धा आपण बघू शकतो की ही बघा मादी कळी आहे. हे नियोजन असं केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा हे गवतसुद्धा आपल्याला दिसेल. हे माझं शेतामध्ये हो का हे गवत एवढं मोठ्या प्रमाणामध्ये गवत आलेलं आहे. हे त्याच्यामध्ये झाड आहे. पण आता हे गवत का काढलं नाही, तर आता जर गवत काढलं तर कळी गळून जाते. ही बघा झाडाला कळी लागलेली आहे. या अशा पद्धतीनं हे सगळं आपण पाहू शकता की आता ह्याला बारकी कळी निघलेली आहे मित्रांनो. तर बघा हे झाड आपण बघू. बघा हे पण बघा कसं कळीनं भरलेलं आहे. हे कळी कशी कळी लागलेली ह्याला बारकी. आता हे कळी अवस्थेमध्ये आहे. तर आपण ह्याला 05234 हे
एक बॅग सोडलेली एवढ्या 1400 झाडं आहेत. 1400 झाडामध्ये एकच 05234ची बॅग सोडलेली आहे. आणि आता एक बॅग सोडली तर ते जाग्याला थांबलेलं आहे. 05234 काय काम करतं तर ते तगारा थांबवतं, म्हणजे झाडांची वाढ थांबवतं आणि कळी काढायला मदत करतं. तर कळी आता निघायला लागलेली आहे, परंतु आता ह्याला अजूनसुद्धा एक बॅग सोडणं गरजेचं आहे. म्हणजे 05234च्या जर 2 बॅगा सोडल्या आपण तर हे बघा आता ह्याला जास्त पाणी पडतं आहे, मटेरियलसुद्धा ह्याला जास्त पडतं आहे उताराचं रान असल्यामुळं. हे कसं झालं आहे, ह्याच्या चौक्या तयार झाल्या, ते अजून कळी निघली नाही, पण पाणी जास्त असल्यामुळे हे तगारा निघण्याच्या ह्याच्यावरती आहे. तर ह्याला आता जर 05234 जर सोडलं तर हे जाग्याला जसं आहे तसं थांबेल. आणि ही जी तगारा आहे हा तगारा जाग्याला स्टॉप होईन, काडी निबार होऊन जाग्याला हे कळी काढते बघा मित्रांनो. तर अशा पद्धतीनं हे शेतीचं नियोजन हे माझ्या स्वतःच्या शेतामध्ये केलेलं आहे. हे माझे विहीर आहे, हे का ही दिसते आपल्याला. ह्या विहिरीवरनं हे सगळं पाणी इकडं तिकडं जातं आहे. तर आता हे डाळिंबाचं नियोजन अशा पद्धतीने केलेलं आहे, हे आपण पाहू शकता. हे का ही झाडं, ही ग्रोथ बघा ह्याची. तर हे डाळिंबाचं नियोजन आहे मित्रांनो. तर डाळिंबाला काय औषधं असेल, म्हणजे जर रोग असेल किंवा काय असेल तर त्याबद्दल जर आपल्याला काय माहिती आवश्यक असेल तर नक्कीच मला SMS करावा किंवा आपली कमेंटसुद्धा या माझ्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आपण टाकावी. तर कमेंट बॉक्समध्ये जर आपण कमेंट टाकली तर नक्कीच त्याला उत्तरसुद्धा देता येईल की डाळिंबाला काय औषध मारलं पाहिजे, वेळेवरती त्या डाळिंबाची निगा कशी केली पाहिजे आपण. तर हे सुद्धा मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. तर विविध असे विषय घेऊन येत असतो. तर उद्यासुद्धा अजून दुसरा विषय घेऊन येईल. आता ही कळी अवस्थेमध्ये आहे, तर आता ही कळी निघाल्यानंतरसुद्धा सटिंग व्हायच्या टायमालासुद्धा मी तुम्हाला सांगेल त्याला काय काय औषधं मारली गेलेली आहेत. आता ह्याला रामाटेक ॲग्रोची औषधं वापरलेली आहे, 05234 वापरलेलं आहे, कळी निघण्यासाठी औषधं वापरलेली आहेत. परंतु जेवढा आपल्याला औषधाचा औषध कमीत कमी मारता येईल तेवढं आपण औषध कमी मारलं पाहिजे. तर ही अशा पद्धतीनं शेती आहे मित्रांनो. तर बघा ही मागं तुम्ही बघू शकता, ही माझी सगळी शेती आणि डाळिंबाची बाग आहे. मी जे वारंवार सांगतो मी एक शेतकरी आहे, तर ही शेती माझी स्वतःची आहे मित्रांनो. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.